नमस्कार. दिलखुलास गप्पांमध्ये मी रश्मी बडगे आपलं मनापासून स्वागत करते. या पॉडकास्टवरती आम्ही अशाच व्यक्तींची मुलाखत घेतो ज्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. आज असाच एक कलाकार जो नागपूरहून मुंबईला गेला आणि नावारूपाला आला, तो आपल्यामध्ये आज आलेला आहे. माझी अवस्था बघा, म्हणजे तुम्हाला कळते. अगं त्याहून जास्त मी तुझा नवरा होण्यासाठी उठावे. हिरो जोशी बोलतोय, पोरीला सोड. रणजित जोग हे आपल्यासोबत आज आहेत. मी त्यांचं स्वागत करते. नमस्कार रणजित. नमस्कार. थँक्यू. सगळ्यात आधी तर तुम्ही मला या शोवरती आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुमच्या संपूर्ण इतिश्री टीमचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. रणजित, तुला आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे आणि लहानपणी तू खूप डान्सचा शौकीन होता. मायकल जॅक्सनचे ब्रेक डान्स करायचा. अनेक कॉम्पिटिशनमध्ये तुला बक्षिसं मिळाली आहेत. तर आम्हाला असं वाटलं की बा तू या क्षेत्रातच करिअर करशील, पण अचानक तू अभिनयाकडे कसा काय वळला? खरं तर मलाही ते कळलं नाही कसं झालं. ते खूपच एक आपण म्हणतो ना नॅचरल प्रोग्रेशन असं झालं. डान्स मी करत होतो नक्कीच. मायकल जॅक्सनचा मी खूप मोठा फॅन होतो. त्या काळात तुम्हाला आठवत असेल तर ते VHS असायच्या, त्याच्यावरती त्याचे रेकॉर्डिंग्स. आतासारखं इंटरनेट नव्हतं की तुम्ही नेटवरती बघू शकायचे. ते सगळं बघून मी खूप इन्स्पायर झालो होतो आणि अनेक वर्ष मायकल जॅक्सनने डान्स केला. पण नंतर जेव्हा करिअर निवडायची वेळ आली तर एका पॉईंटला जेव्हा आईने विचारलं की तुला काय करायचं आहे, तर मला असं लक्षात आलं की डान्स ही अशी गोष्ट आहे ज्याला ना वयाचं बंधन आहे. तुम्ही तरुण असताना जी एक तुमच्यात एनर्जी असते किंवा ज्या पद्धतीने तुमची बॉडी साथ देते असं आपण म्हणतो ना, त्याला कुठेतरी कधीतरी मला एक पूर्ण विराम येणार, स्टॉप येईल की मी किती म्हणजे 35शीपर्यंत 40शीपर्यंत. पण त्याच्याबरोबर मग काय करायचं, तर मला दुसरं काहीच सुचलं नाही. असं वाटलं की एकच गोष्ट आहे जी मी करू शकतो ते आहे अभिनय. कारण मी सिनेमांचाही प्रचंड तेवढाच मोठा फॅन होतो. लहानपणी मी म्हणजे आजही म्हणजे अमिताभ बच्चनचा खूप मोठा फॅन आहे. त्यांचे अनेक सिनेमे मी 25-50 वेळा पाहिलेले आहेत. तर असं ते न कळत ते प्रोग्रेशन झालं आणि मी ॲक्टिंगकडे वळलो. जेव्हा तू ॲक्टिंगचं करिअर निवडलं तेव्हा तुझे वडील हयात नव्हते. प्रेक्षकांना मी सांगू इच्छिते की रणजितचे वडील म्हणजे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत भरताची भूमिका ज्यांनी केली होती ते संजय जोग. तर तुला अशी काही घटना आठवते का की ज्याच्यामुळे त्याच्या पब्लिसिटी किंवा ह्याच्या पाहून तुला असं वाटलं की आपणही अभिनय करावा बा? ॲक्च्युली चांगला प्रश्न आहे. खरं तर मी म्हणेन की असंच झालं होतं. मला आजही आठवतं एक इन्सिडेंट. मी नागपूरला शिकलो आहे SFS स्कूलमध्ये. तर मी जेव्हा 6वी-7वीत होतं आमच्याकडे ना शाळेमध्ये हॉर्स रायडिंगचे क्लासेस सुरू झाले होते, जस्ट नवीन आणि मला ते शिकायची इच्छा होती कारण बाबा खूप चांगले हॉर्स रायडिंग करायचे. तर मी ते जॉईन केलं आणि ॲन्युअल स्पोर्ट्स डे फंक्शन असायचं डिसेंबरमध्ये आमच्या शाळेत दरवर्षी. तर नेमकी त्यावेळेस ना बाबा नागपुरात होते आणि मी त्यांना म्हटलं की मी हॉर्स रायडिंग शिकतोय. तर बाय द वे हेही सांगू इच्छितो की मी बाबांना ना नावाने बोलवायचो. मी त्यांना संजू म्हणायचो नावाने. आणि त्याच्यामागे सुद्धा स्टोरी अशी आहे की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आमची जॉईंट फॅमिली होती आणि मी घरातला सगळ्यात मोठा मुलगा. तर सगळे काका लोक वगैरे आई आणि बाबांना संजू आणि नीता असे संबोधित करायचे आणि ती मला सवय लागली, तर मी आई बाबांना नावाने बोलवतो. तर राहिला प्रश्न, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की त्यावेळेस बाबा इथे होता आणि मी त्याला म्हटलं की संजू, स्पोर्ट्स डेला आमच्याकडे फंक्शन आहे, मी हॉर्स रायडिंग शिकतोय, तू बघायला येशील का? तर त्याला खूप आनंद झाला आणि तो म्हणजे की नक्की येईन मी रणजित. आणि ते शाळेत पोचले. तर कोइन्सिडन्सली जे चीफ गेस्ट तिथे येणार होते आमच्या शाळेत त्या दिवशी, त्या फंक्शनचे गेस्ट ऑफ ऑनर म्हणून, त्यांना काही कारणामुळे ना उशीर झाला आणि बाबा शाळेत पोचले. आता पोचल्यावरती सगळ्यांनी त्यांना ओळखलं. ते सगळे स्टुडंट्स धावपळ त्यांना घेरलं आणि त्यांना चीफ गेस्ट म्हणून प्रिन्सिपलनी म्हटलं की अरे जोग साहेब तुम्ही आलात, प्लीज हॅव अ सीट, तुम्ही गेस्ट ऑफ ऑनर राहाल. आता ह्याच्याहून जास्त मोठं काय होऊ शकतं की स्वतः रामायणातले भरत इथे उपस्थित आहे नागपुरात, तर ते चीफ गेस्ट बनले आणि थोड्या बिचारे ते खरे चीफ गेस्ट आले आणि त्यांना इतकं ऑकवर्ड पोझिशन झाली. तर ते म्हणाले की नाही नाही असू द्या असू द्या, अरे जोग साहेब आले आहेत, हे तर आमचं म्हणजे आमचं भाग्य. मी बाजूला बसतो आणि त्या मेन चीफ गेस्टला बाजूच्या चेअरमध्ये बसावं लागलं आणि बाबा चीफ गेस्ट बनले. तर तो जो इन्सिडेंट मी पाहिला
आणि त्याच्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर मेन गेटला येईपर्यंत माझ्या सगळ्या मित्रांनी घेरलं. ते त्यावेळेस आता घेत नव्हते मोबाईल, तर ते फोटो ऑटोग्राफ घ्यायचे. तर मग शाळेच्या बुक्सवरती ऑटोग्राफ घेणं, टीचर्स आल्या, रणजित रणजित बेटा तेरे पप्पा का ऑटोग्राफ लेके दे, असं त्या सगळ्या इतकं मी ते वलय पाहिलं की मला त्या दिवशी असं जाणवलं की काहीतरी माझे बाबा वेगळं करतायत आणि काहीतरी या पर्टिक्युलर, आता प्रोफेशन वगैरे एवढं कळायचं नाही नेमकं काय, पण कुछ तो है की हे काहीतरी वेगळे आहेत माझे वडील, म्हणजे कॉमन माणसापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि मला आयुष्यात असं काहीतरी करायचं आहे. मला वाटतं हा तो पहिला थॉट होता मी 6वी 7वीत असताना. नंतर मे बी तो बॅक ऑफ द माइंड गेला असेल, पण तो जेव्हा मी 2nd इयर 3rd इयरमध्ये आलो आणि आईने विचारलं काय रे बाबा आयुष्यात काय करायचं ठरवलंय, तो माझ्या तोंडून पटकन निघालं की मला ॲक्टर बनायचं आहे संजूसारखा. असा इन्सिडेंट आहे. येस. जबरदस्त इन्सिडेंट आहे. म्हणजे त्याचा बराच इम्पॅक्ट तुझ्यावर आहे, म्हणजे नक्कीच. अजूनही आहे आणि नक्कीच. होता. हो हो नक्कीच. आणि तुझी आई म्हणजे नीताताई आमची जी आहे ती तर हायकोर्ट लॉयर आहे. हो. तर तिला तू लॉयर व्हावं अशी इच्छा होती, पण तुला सपोर्ट मग मिळाला का? अचानक तू अभिनयाकडे वळला तर? ॲक्च्युली खरंच तिची इच्छा होती की मी लॉयर व्हावं, कारण ती स्वतः इथे एक एस्टॅब्लिश लॉयर आहे, तिचं स्वतःचं चेंबर आहे. तर तिचं असं म्हणणं होतं की संजू तर नाही आहे, पण आपलं स्वतःचं ऑफिस आहे, माझी स्वतःची प्रॅक्टिस आहे, लायब्ररी आहे. इनफॅक्ट तुला मी तुला इथे जास्त सपोर्ट करू शकते, ज्याला आता एक नेपोटिझम असं नाव जे देतात नैसर्गिकरित्या, पण ते असं होतं की ज्या घरात तुमचे आई वडील डॉक्टर असले, वकील, तर त्यांची इच्छा असते की आपल्या नेक्स्ट पिढीने तेच करावं. बाबा माझं एवढं मोठं चेंबर आहे, तुला मी पाहिजे त्या ऑफिसला अटॅच करून देऊ शकते, प्रॅक्टिस सुरू करायला एक ज्युनियर म्हणून. पण नाही म्हणतात, एक म्हणतात नाही डोक्यात खूप असतं. माझ्या डोक्यात हे होतं की मला अभिनेताच बनायचं आहे. म्हटलं नाही. मग ती मला म्हणाली की तू लॉ कर, वाय नॉट जस्ट लॉ डिग्री घेऊन ठेव. अँड समटाईम्स टू बी फ्रँक मला असं वाटतं त्यावेळेस मी ती डिग्री घेऊन ठेवायला हवी होती, कारण माझं स्वतःचं लॉकडे मला इंटरेस्ट आहे, पण ॲज अ प्रोफेशन कधी मी त्याचा विचार केला नव्हता. पण असं म्हणतात ना शिक्षण वाया जात नाही, तर त्या आईचे शब्द कधी कधी आता मला नक्कीच आठवतात की मी करायला हवं होतं. पण एनिवेज आय हॅव नो रिग्रेट्स ऑन दॅट. मी म्हटलं नाही नाही मला आई मला हेच करायचं आहे आणि मला अपेक्षित आहे की तू सपोर्ट करावा. आणि फॉर्च्युनेटली आईने सपोर्ट केला. फक्त तिने मला एवढंच सांगितलं होतं, हे बघ म्हणे आता मला मुंबई सोडून अनेक वर्ष झाली आहेत, संजूला जाऊन सुद्धा किमान त्या 7-8 वर्ष झाली होती. 95मध्ये बाबा गेले आणि मी 2001मध्ये मुंबईत ग्रॅज्युएशन कंप्लीट करून गेलो. सो ती म्हणाली मी तुझ्याबरोबर एकदा चालेन आणि तुझं राहण्याचं वगैरे आपण बघू कसं काय व्यवस्था करता येईल, आपण ओळखी पाळखीत जे चांगले संबंध त्या काळात बाबांमुळे मित्र वगैरे होते भेटूया आणि मी तुझी एकदा सोय करून देते आणि त्यानंतर मी तुला काही टाईम थोडीफार आर्थिक मदत करू शकेन, भाडं वगैरे देणं, पण त्याच्यानंतर तुला स्वतःचा मार्ग स्वतः निवडावा लागेल. म्हणजे जे काय मेहनत आहे तू त्याच्यात मी काही नाही करू शकणार, तर मला कंप्लेंट नको करूस की उद्या बाबा जसं जे तुम्ही प्रश्न युजली विचारता इथे गेल्यावरती बघ तिथे काय, तर तो स्ट्रगलचा पार्ट खरा मग सुरू होतो तिथे. सो ती मला घेऊन गेली आणि आम्ही एकेकाळी बाबांचे आईचे या सगळ्यांचे सचिन पेगावकरशी चांगले संबंध होते खूप. आम्ही जाऊन त्यांना भेटलो आणि तिने सांगितलं की असं माझ्या मुलाला हे करायची इच्छा आहे. तर ते म्हणे त्यांनी काही केलं आहे काय आधी? ते म्हणे नाही, त्यांनी अभिनयाचं त्याला हे नाही आहे, डान्स तो करतो. तर म्हणे मग मी सुचवेन की तू त्याला थोडं ट्रेनिंग करावं. आणि त्यांनी आम्हाला हे नाव सुचवलं. एक मुंबईची खूप मोठी इन्स्टिट्यूट आहे किशोर नमित कपूर ॲक्टिंग अकॅडमी, जिथले मॅक्सिमम आपले बॉलिवूड सेलिब्रिटीज, ऋतिक रोशन असू दे, करीना असू दे, यू नेम द पर्सनॅलिटी, हे सगळे मला सिनियर्स होते ॲक्च्युली. इनफॅक्ट मी माझ्याहून 1-2 वर्ष सिनियर त्याच अकॅडमीचे. तो तिथे माझी ॲडमिशन करवण्यात आली. तिथे त्यांनी फोन करून सांगितलं आणि रेफरन्स दिला आणि आम्ही गेलो. मी ती ॲडमिशन करून तो 6-1 महिन्याचा कोर्स केला आणि त्यानंतर तो प्रवास सुरू झाला. मग अभिनयाचा मग तो फोटोग्राफ पोर्टफोलिओ बनवा आणि ते सगळं मग तो प्रवास असा सुरू झाला. तू इथून मुंबईला गेला तर तुला बरंच स्ट्रगल करावं लागलं? स्ट्रगल हो, स्ट्रगल तर असतोच, प्रत्येकाचा वेगळा असू शकतो, पण स्ट्रगल हा नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. माझ्यासाठी स्ट्रगल होता की तिथे जाऊन सगळ्यात पहिले म्हणजे राहण्याची सोय करणं, कारण ज्यावेळेस मी तिथे गेलो तोपर्यंत बाबा जाऊन अनेक वर्ष झाले होते, तर मुंबईत तसं स्वतःचं घर नव्हतं. तर मग भाड्याने राहायचं, काय करायचं, तो एक प्रवास, तो स्ट्रगल असतो तुमचा. त्यानंतर अभिनय क्षेत्रात शिरायचं म्हणजे मी नागपुरात अनफॉर्च्युनेटली मी प्ले किंवा नाटक कधी केलं नव्हतं. मला स्टेजचा अनुभव नव्हता आणि मला अभिनय तर करायचा होता. तर मग त्यासाठी मी एक ॲक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन केली. असा तो प्रवास सुरू झाला. आणि पहिलं जेव्हा तू ऑडिशन दिलं तर डिड यू फेस रिजेक्शन? फॉर्च्युनेटली
ते माझ्या बाबतीत नाही झालं. कारण मी जे पहिलं माझं काम केलं ते मला ओळखीच्या थ्रू मिळालं. म्हणजे जे डिरेक्टर होते, त्यांचे काही जे सहकलाकार होते ते बाबांचे मित्र होते. तर मी जेव्हा भेटायला गेलो मला डायरेक्ट रेफरन्स त्यांचा मिळाला होता आणि त्यांनी भेटून मला एक फॉर्मल ऑडिशन घेतलं, पण त्यांनी मला एक संधी पहिली दिली, की चांगलं करतोयस तू, नवीन आहेस पण शिकशील, अशा दृष्टीने मला पहिलं काम मिळालं होतं. हो, पण आता संजय जोगचा मुलगा, तर संजय जोगचं एक वेगळं वलय होतं. तर वडिलांच्या या वलयाचं तुला काही दडपण होतं का? दडपण म्हणावं तर होतं, कारण कंपॅरिझन होते. नकळत एक कंपॅरिझन केली जाते, की हा या व्यक्तीचा मुलगा आहे. तर बेंचमार्क खूप हाय सेट होतो. तुमच्यासाठी दरवेळेस लोकांच्या अपेक्षा जास्त वाढतात. पण त्या व्यतिरिक्त मी त्याच्यावर फार कधी विचार नाही केला, कारण मला एक क्लॅरिटी होती, की मला स्वतःचं एक स्थान निर्माण करायचं आहे. तर मी याचा विचार करेन तर मी कुठेतरी कॉन्शियस होणार. तर मी तो विचार न करता पुढे सरकत गेलो. तर तुला जी पहिली सिरियल मिळाली, तर त्याच्या काही आठवणी तुला सांगाव्याशा वाटतात का? पहिली सिरियल मी हिंदी केली. इनफॅक्ट आय स्टार्टेड माय करिअर विथ हिंदी. मी जेव्हा कोर्स केला तो त्यानंतर त्या काळात पद्धत होती पोर्टफोलिओ बनवून असे तुम्हाला ते फिजिकल फोटोज काढावे लागायचे. मोबाईल नव्हते, व्हॉट्सॲप नव्हता. तर मग ते फोटोग्राफच्या कॉपीज घेऊन घेऊन आम्ही ना फिरायचो. असे एक फिल्म डायरेक्टरी असायची. कदाचित आताच्या जनरेशनला मी सांगू इच्छितो त्यांना माहीत पण नसेल. देअर वॉज असं एक डायरी असायची फिल्म डायरेक्टरी नावाची, ज्याच्यातनं 500,000 असे सगळे निर्मात्यांचे नंबर असायचे. आम्ही त्याचे असे शॉर्टलिस्ट करायचो बसून मित्र, की आता या एरियात हे प्रोडक्शन हाऊस आहे, म्हणजे मोठे सोडून जे छोटे छोटे असतात, आणि तिथे जाऊन जाऊन फोटो वाटायचो. असा तो प्रवास सुरू झाला. वर्षभर मी असे फोटोग्राफ्स, 2 वर्ष वाटले आहेत फोटोग्राफ्स. आणि त्याच दरम्यान ना मला असं वाटलं, की यार हे तर आपण करतोय, काही वेगळं पण केलं पाहिजे का? आपण किती काय असं नुसतं आई पैसे पाठवते आणि हे करतोय. तर ज्या अकॅडमीबद्दल मी बोलतोय, मी त्यांना सुद्धा आज इथे मेन्शन करणं गरजेचं आहे, की किशोर सरांना मी भेटलो आणि त्यांना म्हटलं, की सर मैं कुछ पार्ट टाइम कर सकता हूँ क्या, जब तक कि मेरा काम शुरू नहीं होता. सो ही ऑफर्ड मी इंटर्नशिप इन हिज अकॅडमी ॲज अ ज्युनियर. मी तिथे ट्रेनर म्हणून काम केलं आणि तो काम मला इतकं आवडलं, मी त्यांचा फेवरेट स्टुडंट होतो. आणि मग तिथे मी ट्रेनर म्हणून 3 ते 4 वर्ष काम केलं आहे. आणि सायमल्टेनियसली मला त्यावेळेस माझी पहिली मालिका मिळाली. आणि ती मिळण्याचं सुद्धा कारण एक खूप छान किस्सा आहे, की मी तीच डायरेक्टरी जी म्हणतोय त्याच्यातून मी नंबर काढला होता किरण कुमार ॲक्टरचा, आपले सिनियर कलाकार आहेत ना किरण कुमार, ते बाबांचे मित्र होते. असं आई मला तेवढा फीडबॅक मला आईकडनं मिळायचं, की बाबांचे त्या काळात हे मित्र होते, तर तू ह्यांना कसा तरी कॉन्टॅक्ट कर. तर मी त्या डायरेक्टरून त्यांच्या घरचा नंबर काढला, त्यांना फोन केला, म्हटलं मैं संजय जी का बेटा, अरे कैसे हो बेटा म्हणे. आणि त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी म्हटलं की मैं ॲक्टर बनने आया हूं, मैंने यहाँ से कोर्स किया है. त्यांनी मला त्या डायरेक्टरशी ओळख घालून दिली होती. तर हे मी कधी विसरू नाही शकत, की एक म्हणतात ना वडील नव्हते तरी त्या माणसांनी त्या काळात माझी मदत केली. त्यांनी मला त्यांच्या सेटवर बोलवलं आणि ते डायरेक्टर होते अरुण फ्रँक नावाचे, एक खूप सिनियर डायरेक्टर होते. त्यांच्याशी माझी ओळख घालून दिली आणि मला एक ये संजय का बेटा है, अपना घर का बच्चा है, इसको काम करना है, कैसा क्या करने का. तर ते म्हणे ठीक है, इसका एक फोटोग्राफ्स और ऑडिशन छोटा सा लेके रखते हैं, देखते हैं क्या होता है. मला वाटलं देखते म्हटलं काय करतील. 1 महिन्याच्या आत मला तिथून कॉल आला आणि त्यांनी मला माझी पहिली मालिका दिली. त्या मालिकेचं नाव होतं जिंदगी तेरी मेरी कहाणी. त्यावेळेस सहारा मनोरंजन नावाचं एक चॅनल असायचं, त्याच्यावरती टेलिकास्ट केली आणि मी जवळपास वर्षभर काम केलं. 250 एपिसोड केले मी त्या मालिकेचे. असा तो प्रवास सुरू झाला. मग कामातनं कामं होत गेली. मग म्हणतात ना थोडं नशीब, आपली मेहनत, सगळ्याचं कॉम्बिनेशन, देवाच्या कृपेने एका कामातनं दुसरं काम, दुसऱ्यातनं तिसरं होत गेलं. अशा तू किती म्हणजे आतापर्यंत किती मालिकांमध्ये काम केलंय? साधारण 20-22 मालिका, डेली सोप जे आपण म्हणतो, मंडे टू सॅटर्डे डेली सोप्स, आणि 8-9 सिनेमे, 7-8 ॲड्स केल्या असतील, शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, काही रियालिटी शोज केले आहेत 2-3. तो असं एक साधारण म्हणू शकतात 30 कामांचा, 30-40 कामांचा पोर्टफोलिओ असेल. फार मोठा नाही आहे. हिंदी मालिकेकडून तुला अचानक एक मराठी सिनेमाचा लॉन्च मिळाला, म्हणजे फार मोठा मिळाला, म्हणजे निर्मिती ताई होत्या त्या पिक्चरमध्ये. तर तो तुझा प्रवास कसा काय होतं ते, म्हणजे कसं काय तुला एकदम ते मिळालं ते रोल? आता तोही पाहिला तर तसा मजेदार किस्सा आहे, किंवा असं म्हणू शकता की इथे मी म्हणेन की माझ्या नशिबांनी मला साथ दिली. मी आत्ता जी मालिका म्हणालो, मी हिंदी मालिका करत होतो. त्याच दरम्यान मी हिंदी एपिसोडिक सुद्धा करायचो. एपिसोडिक स्टोरीज, BR फिल्म्सच्या त्या हॉरर स्टोरीज, अशा आप बीती, अशा अनेक केल्या मी. त्याच्यात गिल्ली डंडा नावाची एक सिरियल होती सचिन पेगावकरांची, त्याच्यात मी एक भूमिका केली होती. आणि त्याचे जे दिग्दर्शक होते त्यांचं नाव होतं गिरीश मोहिते. तर ते 1-2 एपिसोड मी शूट केल्यावर मी त्यांच्याशी गप्पा मारत बसलो होतो
आणि त्यांनी मला विचारलं की रणजित तू मराठी करशील का. तर मी सरप्रायझिंग मी त्यावेळेस नाही म्हणालो, कारण जेव्हा आपण नागपूरहून जातो त्याचं कारण होतं, नागपूरहून काय माझं हिंदी जास्त चांगलं होतं. म्हणजे आपण नागपूर साईडला सगळे MP चा इम्पॅक्ट असल्यामुळे हिंदी खूप बोलतो. तर माझं खरं म्हणजे सांगायला आता काही हरकत नाही, मी मराठी चांगलंच बोलतो आता, पण त्यावेळेस जेव्हा मी मुंबईला गेलो माझं मराठी तेवढं चांगलं नव्हतं, मी वैदर्भियन मराठी बोलायचो. तर मग मी त्यांना म्हटलं मराठीचा मी कधी विचार नाही केला हो सर. तर म्हणे नाही, जर का मी तुला मराठी फिल्म दिली तर करशील का. आता तिथे असं म्हणतात ना, माझा अँटीना उभा राहिला की शेवटी फिल्म तर फिल्म आहे. म्हटलं पण कुठला रोल देणार तुम्ही मला. तेव्हा मी तुला हिरो म्हणून लॉन्च करण्याचं विचारतोय रणजित. म्हटलं करेन ना सर, दादा का नाही करणार. असं झालं ते. आणि मग ते म्हणाले की ठीक आहे मी तुला कळवतो. आणि त्याच्यानंतर काहीच नाही झालं. मी मालिका करत होतो 6 महिने, काहीच नाही झालं आणि मी विसरून गेलो. एक दिवशी मी नागपूरला आलो होतो आणि नागपूरहून परत जात होतो आणि मला आठवत आहे विदर्भ एक्सप्रेसने ट्रॅव्हल करत होतो. मी सकाळी दादर स्टेशनला उतरलो आहे. साधारण ही आहे 2005ची गोष्ट. आणि फोन वाजला, तोपर्यंत मोबाईल आले होते, माझा मोबाईल होता. उचलला मोबाईल, म्हटलं बोला गिरीश सर कुठे आहेस. म्हटलं दादर स्टेशनला आत्ता उतरलो आहे जस्ट. घर किती दूर आहे. म्हटलं अंधेरीला राहतो मी. घरी जा, आंघोळ कर, तयार हो आणि परत दादरला आहे. म्हटलं का. म्हणे ये, तुला कोणाशी तरी भेटवायचं आहे. म्हटलं ठीक आहे. आता गिरीश सर म्हणतात या. गेलो आंघोळ करून आपलं तयार होऊन परत 11-12ला पोचलो मी दादरला. शिवाजी मंदिर जे फेमस थिएटर आहे. पोचल्यावरती ते म्हणाले की इथे ऑफिस आहे दिलीप जाधवांचं आणि निर्मिती सावंत. म्हटलं हो निर्मिती सावंत माहिती आहेत म्हटलं मला, अर्थात मोठ्या कलाकार. तर हां त्यांचं ऑफिस आहे, ते एक फिल्म प्रोड्यूस करताय जी मी डायरेक्ट करणार आहे आणि त्याच्यात हिरोसाठी मी तुझी भेट घालून देतोय. मला असं 2 मिनिटं विश्वासच बसला नाही केलं, म्हणजे काय गंमत. अरे वेडा आहेस, मी गंमत करेन का तुझ्याशी रणजित. भेटवलं त्यांनी मला. निर्मिती समोर बसल्या होत्या, दिलीप जाधव बसले होते, अष्टविनायक चित्र. आणि त्यांनी असं मला बघितलं होतं असं खाली. ठीक आहे म्हणे गिरीश करूया आपण हे. मला बाहेर नाही गेला. गिरीश सर तू हिरो आहेस आमच्या फिल्मचा, तुला बाकी पैसे वगैरे सांगू. म्हटलं पैसे काय द्याल ते ठीक आहे, मला काम देताय ना बस. असं करून मला माझी पहिली फिल्म मिळाली. म्हणजे त्यासाठी मी गिरीश सर आणि त्या अख्ख्या टीमचा नक्कीच आभारी राहील. पण मग तू असे मराठी चित्रपट किती केले. 7 ते 8 सिनेमे केले मी. ॲक्च्युली पहिल्या फिल्मनंतर 2 वर्षातच 4 सिनेमे केले. ती फिल्म संपता मला दुसरी फिल्म मिळाली जिचं नाव होतं लपून छपून. ती संपता मला आपले नागपूरचे दिग्दर्शक संजय सुरकर, नॅशनल अवॉर्ड विनर डायरेक्टर, त्याच्यात त्यांची ती टीमच होती सगळी. म्हणजे सचिन खेडेकर आणि ही सगळी मंडळी असायची. आव्हान नावाची फिल्म होती, ती फिल्म केली. ती केल्यानंतर एक नवीन निर्माता होता, त्याची एक मी सून माझी भाग्याची नावाचा सिनेमा केला. त्यानंतर रमेश देव प्रोडक्शनचा अजिंक्य देव ॲज अ डायरेक्टर डेब्यू करत होता, जेता नावाचा मी सिनेमा केला. तोपर्यंत 2009-2010 हा पिरियड होता. तर त्या दरम्यान मी भरपूर सिनेमे केले. पण मग सिनेमातून एकदम मालिकांकडे कसा काय वळला. त्याची सुद्धा ॲक्च्युली मजेदार स्टोरी अशी की त्या काळात अल्फा मराठी होतं आणि नंतर त्याचं झी मराठी झालं. तर मला मालिकेची ऑफर येत होत्या पहिली फिल्म रिलीज झाल्यानंतर सहसा. म्हणजे पण मी बऱ्याच मालिकांना नाही म्हटलं. मला मालिका खरंच करायची इच्छा नव्हती, मराठी मालिका, कारण फिल्म्स मिळत होत्या. पण मला एक 2008च्या दरम्यान मला आठवतं एका नवीन प्रोडक्शनमधून फोन आला की म्हणे आम्ही एक सिरियल करतोय, आमची इच्छा आहे की तुम्ही लीड करावं. तर मी म्हटलं नाही हो, मी सध्या मराठी मालिका करण्यात इच्छुक नाही आहे. आता हा त्यावेळेस माझा मूर्खपणा होता की मला माहिती नाही. आज मी जेव्हा रेट्रोस्पेक्टमध्ये बघतो तर आपल्या चुकाही जाणवतात. पण लकीली मला परत 3 महिने फोन आला. म्हणजे आम्ही तुम्हाला फोन केला होता, आम्ही एक मालिका करतोय, तुम्ही कराल का. म्हटलं मी थोडासा अनागानी आणि चॅनलनी तुमचं नाव दिलं आहे. म्हटलं अच्छा हो का. तर म्हणे हां चॅनलची इच्छा आहे की तुम्ही करावा, कारण त्यांना कोणीतरी असा न ठेवाय ज्यांनी सिनेमा केला असेल, अजून मालिका केली नाही, असाच हिरो अपेक्षित आहे. तर तुम्ही एकदा भेटा ना म्हणे. तर मी भेटलो आणि ते मला गोष्ट आवडली आणि त्या मालिकेचं नाव होतं कुंडली. 2008 साली मी ह्याच्यात प्रवेश केला, म्हणजे टेलिव्हिजनमध्ये. आणि मला ते खूप इंटरेस्टिंग वाटलं, कारण एक तर तुम्ही रोज सतत बिझी राहता. फिल्मचं कसं होतं, एक फिल्म केली कधी कधी त्याच्यानंतर खूप मोठा गॅप जातो, दुसरी फिल्मचं शूटिंग सुरू व्हायला कंटाळा येतो शेवटी तुम्हाला याचा कलाकार म्हणून. त्या काळात तरी असं होतं, कारण बाकी काही खूप माध्यम नव्हते. आता तुम्ही सिरियल कराल, फिल्म कराल, नाही ते आता सारखं म्हणजे तुमच्याजवळ सिरीज आहेत, मग कुठे शॉर्ट फिल्म्स आहेत, कुठे स्वतः तुम्ही यूट्यूब चॅनल करा, एवढे माध्यम नव्हते. तर मग तुम्हाला लिमिटेड असायचं की एवढ्याच ह्याच्यात तुम्हाला जे काय करायचं ते करायचं आहे. मग ते छान ते होत गेलं. मग एका मालिकेतनं दुसरी मालिका, दुसरी, आणि मी 4 वर्षात 12 मालिका केल्या फ्रँकली. 2008 ते 2012 मध्ये
माझ्या ऑलमोस्ट 11-12 मालिका, म्हणजे वर्षाला 2 मालिकेचा ॲव्हरेज होता माझा. नाही पण आता लीड रोलवरनं एकदम निगेटिव्ह रोल म्हणजे कसं काय, म्हणजे तुझ्या डोक्यात काही अशी वेगळी कल्पना होती का की आपण आता काहीतरी खूप वेगळं काहीतरी करावं वगैरे? नाही, असं फ्रँकली माझ्या डोक्यात काही नव्हतं. म्हणजे मी नव्हतं ठरवलं की मला नेगेटिव्ह करायचं आहे. पण माझी जी पहिली मालिका होती कुंडली, त्याच्यात माझ्या वडिलांचा रोल केला होता आपले फेमस खलनायक आनंद जोगांनी. सिंघमचे त्यांचा जो फेमस डायलॉग आहे नॉन सेन्स, हा डायलॉग ते तेव्हाही म्हणायचे. हा गमतीचे किस्सा आहे. आणि आम्ही मेकअप रूममध्ये गप्पा मारत बसलो होतो आणि त्यांनी मला म्हणाले की रणजित, तू कधी निगेटिव्ह भूमिकेचा विचार केला आहेस का? म्हटलं सर नाही केला हो. म्हटलं म्हणे कर. म्हणे तुझं जे नाक आहे ना, म्हणे ते शार्प आहे आणि थोडंसं असं तुझ्या नाकपुढे स्लाईट वर आहे आणि तुझ्या डोळ्यांमध्ये ना एक सर्टन असा एक थंडपणा आहे. म्हणे एक म्हणतात ना कधी कधी एक डेड लुक येतो, असं ते त्यांना वाटलं. असं तर तू ना खलनायकाची भूमिका खूप छान करशील. हे ती व्यक्ती होती मला पहिल्यांदा हे पॉइंट आउट करवणारी. आणि मग तो झाला, विषय संपला. आणि 1-1.5 वर्षानंतर मला पहिल्यांदा माझा कुंडलीचाच दिग्दर्शक जो होता दीपक नलावडे, त्याचा मला फोन आला की मी एक स्टार प्रवाहासाठी मालिका करतोय, त्या मालिकेचं नाव आहे ओळख. म्हटलं हो ती सुरू झाली आहे. म्हणे हो हो सुरू झाली आहे. त्याचा हिरो होता अमोल कोल्हे, आपले कोल्हे साहेब. आणि म्हणे त्याच्यासमोर नेगेटिव्ह रोल करायचा आहे, करशील का? मला जोग साहेबांचे शब्द आठवले. मी म्हटलं करेन मी दीपक, मला एक ट्राय घेऊन बघायचा आहे. आणि तो माझ्या करिअरचा ॲक्च्युअल टर्निंग पॉईंट ठरला निगेटिव्ह भूमिकांमुळे. त्यानंतर मी लागोपाठ नेगेटिव्ह भूमिका केल्या आहेत. असं तो प्रवास सुरू झाला तिथून. निगेटिव्ह भूमिका म्हणजे रेशीम बंद मधली रुद्र ही भूमिका तुझी फारच गाजली, म्हणजे येस निगेटिव्हची. येस येस. आणि मग तुझा नाटकाकडे कसा काय तू वळलास? कारण मला वाटतं हॅमलेट हे जे नाटक आहे, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते की नाना जोग हे जे पणजोबा म्हणजे रणजितचे जे पणजोबा होते, त्यांनी हॅमलेट या नाटकाचा अनुवाद केला होता मराठीमध्ये. आणि मला वाटतं ते लोक तुझ्याशी अप्रोच झाले ना प्रोडक्शनवाले, की जोग असल्यामुळे तुझ्याशी की तू त्याच्यात काम करशील का म्हणून. आणि सुमित राघवन मला वाटतं लीड रोलमध्ये होता ना त्याच्यामध्ये. येस येस. तर त्याचा काही किस्सा तू सांग ना, कसं काय झालं ते सगळं? आता त्याचाही किस्सा परत इंटरकनेक्टेड किस्सा आहे. म्हणजे पहिला आपला विषय निघाला माझी पहिली फिल्म ही पोरगी कोणाची. ही पोरगी कोणाची जे निर्माता होते दिलीप जाधव आणि निर्मितीताई आणि श्रीपाद पद्माकर यांचंच प्रोडक्शन होतं आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शक होते. तर चंदू सरांनी मला फोन केला आणि मला भेटायला बोलवलं आणि ते म्हणाले की आपल्याला हॅमलेट, नाना जोगांच्या हॅमलेटचं एक भव्य स्वरूपात महानाट्य करायचं आहे. तर म्हटलं ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तर म्हणे मला त्याचे राईट्स तुझ्याकडून हवे आहेत. तर त्याचे राईट्स तुझ्याकडे आहेत की कोणाकडे आहेत? म्हटलं नाही माझ्या आजोबांकडे असतील, पण मी बोलतो त्यांच्याशी. म्हणे प्लीज बोल. आणि मी आजोबांशी बोललो आणि आजोबांनी ते राईट्स मला दिले, ट्रान्सफर करून त्यांनी पाठवले लेटरमध्ये. आणि मग मी ते ह्यांना दिले, कारण ते म्हणे की आम्हाला इच्छा आहे की हे आपण कुठल्या तरी वाहिनीशी सुद्धा कोलॅबरेट करणार आहोत. आणि नंतर तो सरप्राईज एलिमेंट होता की झी मराठीशी कोलॅबरेट केलं होतं आणि झी मराठी पहिल्यांदा नाटक क्षेत्रात ॲज अ प्रस्तुती म्हणून उतरणार होते. आणि मग ते हॅमलेटचं रिहर्सल सुरू झालं आणि तेव्हा परत त्यांनी मला फोन केला. म्हणे रिहर्सल सुरू आहे, तू जरा भेटायला आहे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की ह्याच्यात तुला माहिती आहे का, तुझ्या पणजोबांनी एक रोल केला होता रोझन क्रॅन्सचा. म्हटलं नाही हे मला नव्हतं माहिती. तर माझी अच्छी इच्छा आहे की तोच रोल तू करावास. म्हणजे त्यांना असं समज की एक सर्कल ऑफ लाईफ कंप्लीट होत आहे, तू त्यांना श्रद्धांजली देतोयस. त्यांना जाऊन 60 वर्ष झाली आहेत आणि हे नाटक होतंय, तर तू फक्त राईट्स देण्यापुरता तू कलाकार आहेस, तर मला वाटतं तू काम पण करावंस. आणि असं ते सुरू झालं. आणि सुमित राघवन वॉज ऑलरेडी कास्टेड ॲज हॅमलेट. कारण कोणीतरी मोठा चेहरा ऑब्व्हियसली हवा होता. सुमित सर वॉज अ व्हेरी पॉप्युलर नेम इन मराठी हिंदी बोथ. आणि मग तो तशा यांनी नाटक आम्ही ऑलमोस्ट 101 शोज केले. सुंदर अनुभव होता तो. एक महानाट्य होतं, बॅकिंग बाय झी. तर सगळं एक भव्य दिव्य नाटक, लोकांनी खूप त्याला छान प्रतिसाद दिला. आता नाटक, सिरियल, चित्रपट ह्याच्यामध्ये पे स्केलमध्ये खूप डिफरन्स आहे का? हो आहे बऱ्यापैकी आहे. नाटकाची गणितं फार वेगळी असतात. नाटक शेवटी कसं आहे की लाईव्ह ऑडियन्स, तुम्ही लिमिटेशन्स येतात, किती तिकीट ठेवणार काय. आणि जो एक शोचा खर्च आपण ज्याला म्हणतो, गणित आखतो की एक शो, त्याच्यातनंच तेवढी रिकव्हरी असते. मालिका म्हटलं की ते पॅन महाराष्ट्र असतं. जेव्हा मराठी मालिका असेल, हिंदी असेल तर पॅन इंडिया. तर ऑब्व्हियसली ती चॅनलची गणितं, कॉर्पोरेट गणितं खूप वेगळी आहेत. आणि सिनेमांचंही एका टाईमला तुम्ही पूर्ण स्टेट कव्हर करता किंवा इंडियाभर रिलीज करता, ॲब्रॉड रिलीज करता. तर कलेक्शन ॲट अ टाईम तुम्हाला सगळीकडनं मिळतं. तर ते तिन्ही माध्यम खूप वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं कॉमर्स आपण जे म्हणूया ते खूप वेगळं आहे. बरं, नागपूरहून अनेक मुलं आपली स्वप्न घेऊन त्या स्वप्ननगरीत जातात मुंबईत. पण त्यांना तू काय सल्ला देशील? बापरे,
सल्ला देणं खरं तर मी असं समजतो एवढा मोठा नाही आहे मी की त्यांना सल्ला द्यावा. पण एवढंच सांगेन की तुम्ही जर का हे क्षेत्र निवडणार असाल तर तयारी ठेवा. तयारी इन सेन्स पहिले तर पेशन्स आणि दुसरं म्हणजे अभ्यास. तुम्हाला जर का कलाकार बनायचं असेल तर मी नेहमी सजेस्ट करतो की योग्य थोडंसं एक प्रशिक्षण घेतलं तर चांगलं. असं नाही म्हणत की घेतलंच पाहिजे कंपल्सरी, पण घेतलं तर कारण जेव्हा तुम्ही कॅमेरासमोर काम करताना अनेक तांत्रिक गोष्टी असतात ज्याचं तुम्हाला नॉलेज नसतं. ज्यामुळे होतं काय की तुम्ही नवीन असताना तुमच्या सहकलाकारांना म्हणा किंवा दिग्दर्शकाला थोडा त्रास होऊ शकतो कारण वेळ नसतो. एक लिमिटेड तुमचं कन्स्ट्रेंट असतात, तुम्हाला टाईम कन्स्ट्रेंट असतो, बजेट कन्स्ट्रेंट असतात ज्यात तुम्हाला ती फिल्म बनवायची असते किंवा ती मालिका आम्ही तो एक एपिसोड शूट करतो. तर त्यावेळेस तुम्हाला एक बेसिक्स माहिती असतील तर ज्याची तुम्हाला नक्कीच मदत होते. बरोबर आहे. पण आपल्या नागपूर किंवा वऱ्हाडातली भाषा ही वेगळीच. म्हणजे अबे काबे साल्या हे म्हणजे आपण ॲक्च्युली शब्दागणित तुम्हाला बोलायची सवय असते. नंतर हिंदी बोलतो आपण मधून. पण असा काही एखादा मजेशीर किस्सा आहे का की तुझ्या या अशा बोलण्यामुळे काही अशी फनी इन्सिडेंट झाला वगैरे? फनी इन्सिडेंट्स असे यायचे की मी जेव्हा माझी पहिली मालिका केली किंवा फिल्म केली त्यावेळेस आपल्याकडे विदर्भात सहसा आपण डबल क्रियापद वापरतो. असं डबल वर म्हणजे ज्याला आपण म्हणतो हिंदीचं एक्झॅक्ट ट्रान्सलेशन बरोबर आहे. की मैं वहाँ जा रहा हूँ. ह्याचा पण मराठीत काय बोलतो इथे, मी तिकडे जाऊन राहिलो आहे. या गोष्टीवरती थोडंसं म्हणजे एक म्हणतात ना मजेशीर म्हणजे हसायचे ते आणि ते असं मला विचारायचे अरे कुठला रे तू. बरोबर आहे, खाऊन राहिले जाऊन राहिले. अशी तुमची म्हणे वऱ्हाडी भाषा वेगळीच आहे पण असं नेगेटिव्ह इम्पॅक्ट नाही झाला त्याचा. एक मजेशीर पण लोक एवढंच म्हणायचे मला सिनियर्स की हे तुला थोडासा तो बदलाव स्वतःमध्ये आणावा लागेल की जर तुला काम करायचं आहे तर एक जी आपण म्हणतो ट्रॅडिशनल मराठी किंवा जी एक कॉमनली यूज अशी प्रचलित जी आपण मराठी म्हणतो ते तुझे शुद्ध उच्चार असले तर जास्त उत्तम. कारण उद्या तुला जर नाटक करायचं असेल किंवा अशा सब्जेक्टचं एखादं मायथॉलॉजिकल काही करावं लागलं तर तुझ्या जिभेला ते शब्द क्लॅरिटी ते तुला बोलता आले पाहिजे. ज्यासाठी मला असं वाटतं तुम्हाला भाषा शुद्ध येणं गरजेचं आहे. पण ठीक आहे तुमच्या मातृभाषेबद्दल आपली एक मदर हे जे म्हणतो रिजनल इन्फ्लुएन्स जो तुमचा असतो त्या त्या एरियाचा ती एक वेगळी मजा आहे, त्याच्यात एक वेगळा गोडवा आहे. आणि आता तर मला वाटतं की बऱ्यापैकी त्या गोष्टीला प्रसिद्धी मिळाली आहे. म्हणजे आता आपण असंही नाही म्हणू शकत बरेच त्या कलाकारांमुळे वऱ्हाडी भाषा ही महाराष्ट्रभर गाजते असं म्हणायला हरकत नाही. करेक्ट. आणि आजकाल म्हणजे काय झालंय की नाटकात कामं केले तरच तुम्हाला चित्रपटात काम मिळतं अशी मला वाटतं यंगस्टर्सची समज झाली आहे. तर असं काही आहे का? नाही, असा काही रूल नाही आहे. केलं तर उत्तम, नाही केलं तर एक वेळ तुम्ही असं म्हणू शकता की हे ज्या काळात आम्ही सुरू केलं अर्ली 2000मध्ये तेव्हा हे थोड्याफार प्रमाणात होतं. पण आताची मुलं मी म्हणेन दे आर व्हेरी फॉर्च्युनेट, खूप लकी आहे. कारण इंटरनेट, यूट्यूब, तुमचे इंस्टाग्राम याच्यामुळे थोडं पॉझिटिव्ह पण म्हणेन मी असं आणि थोडं असं म्हणेन की त्याचं निगेटिव्ह इम्पॅक्ट पण आहे असं मला पर्सनली वाटतं. म्हणजे मी कोणाला चांगलं वाईट या ह्याच्यात नाही म्हणत आहे. पण फॉलोअर्स तुमचे किती आहेत या गोष्टींवर सुद्धा काही काही ठिकाणी कास्टिंग केलं जातं जे थोडंसं मला असं वाटतं दुर्दैवी आहे. स्पेशली फॉर ॲक्टिंग, नॉट फॉर मी. म्हणजे कोणा हे नाही म्हणत की रील्स लोक बनवतात ते खूप उत्तम आहे. एंटरटेनमेंट शेवटी एक कलाकाराचं काम काय आहे, लोकांचं मनोरंजन करणं आणि त्याच्यातनं कलाकार 2 पैसे कमवत असतो. तर ते त्याचं माध्यम तुम्ही कुठलंही निवडा. पण जर का तुम्हाला ॲक्टर बनायचं आहे, ॲक्टर म्हणजे ॲज अन प्रोफेशनल व्यावसायिक ॲक्टर म्हणतोय, सिरियलमध्ये काम करणारा, फिल्ममध्ये काम करणारा ॲक्टर, जिथे तुम्हाला 3 तास लोक तुम्हाला बघणार आहेत, तुमचा अभिनय बघणार आहे, तुम्ही लोकांना तुमचे इमोशन्स किती भिडतात हे बघणार आहेत, त्याच्यासाठी ना एक ट्रेनिंग लागतं. मग ते नाटकाच्या माध्यमामध्ये असो किंवा तुम्ही एखाद्या वर्कशॉप म्हणा, ॲक्टिंग स्कूल म्हणा, अनेक गोष्टी येतात. FTI झालं, NSD झालं, अनेक ॲक्टिंग इन्स्टिट्यूट्स आहेत. कुठून तरी ते करा. कारण ते 30 सेकंदाची रील बनवणं ज्याच्यात कोणा दुसऱ्याचा आवाज आहे, तुम्ही फक्त एक लिप मुवमेंट करून एंटरटेनमेंट 30 सेकंदचा व्हिडिओ बनवता आणि 30 मिनटं लोकांना तुमच्या अभिनयाने धरून ठेवणं किंवा 3 तास लोकांना थिएटरमध्ये बांधून ठेवणं, स्पेशली त्यांनी घरातून तुमच्यासाठी पैसे खर्च करून येणं, हे इतकं सोपं काम नाही आहे. सो मी म्हणेन की त्यासाठी प्रशिक्षण हवं. बाकी नाटक असो, फिल्म असो, मी पर्सनली असं समजतो की अभिनय थोडाफार तांत्रिक गोष्टींचा फरक पडतो. नाही, आता हे जे तुमचं क्षेत्र आहे हे खूपच अनसर्टन आहे म्हणजे तसं पाहिलं तर.
तर यश अपयश हे तर प्रत्येकाच्या म्हणजे पदरात पडणारच. तर तू यशाकडे कसं पाहशील आणि अपयशाकडे कसं पाहशील? मी दोन्हीला सेम बघतो. कारण जर का यश तुमच्या डोक्यात गेलं तर त्याचाही तुम्हाला त्रास होणार आणि अपयशही तुम्ही फार जास्त सिरियसली घेतलं तर तुम्ही डिप्रेशनमध्ये जाणार. तर मला असं वाटतं तुम्ही तुमचं काम करत राहणं, प्रामाणिकपणे तुमचं काम करत राहणं हे एका कलाकाराच्या हातात असतं. यश मिळणं न मिळणं ह्याला अनेक फॅक्टर्स आहेत. खरं तर मी म्हणतो की कलाकाराचं कॉन्ट्रीब्युशन यश मिळण्यात सगळ्यात कमी आहे. कारण त्या बाकीच्या गोष्टींचा एक जो आपण म्हणतो ना टीमवर्क, सगळ्यात गोष्ट म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे स्क्रिप्ट, मग तुमचं डिरेक्शन आलं, नेपथ्य आलं, संवाद आले, या सगळ्यानंतर पार्ट येतो कलाकाराचा की तो मग ते संवाद कसे बोलतो, ज्यामुळे ते तुम्हाला टाळ्या मिळतात किंवा तो एखादा प्रोजेक्ट लोकांच्या मनात भावतो. पण त्याला कुठलंच फॉर्म्युला किंवा गणित नाही. अनफॉर्च्युनेटली एखादा प्रोजेक्ट का हिट होतो ह्याचं आजपर्यंत मला तरी उत्तर मिळालं नाही. आणि एखादा प्रोजेक्ट चांगला असूनही फ्लॉप होताना मी स्वतः अनेक प्रोजेक्ट्स पाहिले आहेत की उत्तम होते, असं वाटतं की या प्रोजेक्टमध्ये फ्लॉप होण्यासारखं काहीच नव्हतं. तो मे बी कदाचित पब्लिसिटी कमी पडली असावी. मग आम्हीच स्वतः अशी त्याच्यातनं उत्तर आपण म्हणतो स्वतःला एक समाधान देणं की आपण यश मिळालं तर आपण स्वतःवर क्रेडिट घेतो, पण अपयश मिळाल्यावर तर लोक सहसा दुसऱ्यावर टाकतात. तर मी पर्सनली माझ्या प्रत्येक प्रोजेक्टचं यश किंवा अपयश हे मी कुठेतरी मी स्वतःवर रिस्पॉन्सिबिलिटी घेतो की कुठेतरी मी कमी पडलो असेल, काहीतरी झालं असेल ज्यामुळे एखादा प्रोजेक्ट हिट होतं किंवा नाही होत. आजची जनरेशन ही दे आर व्हेरी स्मार्ट, म्हणजे टेक्नोसॅव्ही आहेत आणि अपग्रेडेड राहतात. पण कुठेतरी काहीतरी कमी आहे असं जाणवतं की त्यांना असं झटपट सगळं पाहिजे असतं. तर तू त्यांना असा काय मोलाचा सल्ला देशील? कारण यश एका झटक्यात मिळत नसतं, त्याच्यासाठी खूप पेशन्स आणि हे लागतं. तर तू त्यांना काय मोठा असा सल्ला दे तुझ्या अनुभवावरनं? म्हणजे मी असं म्हणेन की ॲक्च्युली ना ते काळाप्रमाणे गोष्टी बदलल्या आहेत. हे माझं पर्सनल ऑब्झर्वेशन आहे. आमच्या काळात तुम्ही म्हणाल ज्यावेळेस आमच्या काळात मी सगळे खूप म्हातारा नाही झालो, पण गेल्या हे 15 वर्षात ही गोष्टी खूप बदलल्या आहेत. म्हणजे जेव्हापासून इंटरनेट आलं तर फॉर्च्युनेटली मुलांना आता खूप इझिली यश मिळतं आहे. छोट्या गोष्टी करून सुद्धा त्यांना एक मोठी उडी मारण्याची संधी उपलब्ध झाली आहे जी आम्हाला नव्हती. तेव्हा मी असं म्हणेन की त्यांना सल्ला देण्यापेक्षा मी फक्त एवढंच म्हणू शकतो की तुम्ही क्लॅरिटी ठेवा की तुम्हाला कशात करायचं आहे काम. थोडीशी फक्त जी मला वाटतं आताच्या जनरेशनची स्लाईट गल्लत होते ती कशात होते, तेच जे मी म्हटलं की त्यांना वाटतंय रील बनवलं म्हणजे मी ॲक्टर झालो. ही एक फार थिन लाईन आहे की तुम्हाला लॉंग टर्ममध्ये आर्टिस्ट म्हणून काम करायचं असेल तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. हां, नुसतं एक यूट्यूबर एंटरटेनमेंटसाठी तुम्ही डान्स रील्स बनवता, दॅट कॅन बी डेफिनेटली शॉर्ट टाईम अँड गुड इन्कम. डेफिनेटली इन्कम आहे त्याच्यात, हे मी डिनाय नाही करणार. पण त्याला स्वतःला एक कॉन्सेप्ट आला आहे जो मला पर्सनली थोडा लोकांना कॉन्ट्रोवर्शियल वाटू शकतो. लोक रील स्टार जे म्हणतात, ही माझ्या मनाला न पटणारी गोष्ट आहे. कारण आम्ही ती जनरेशन ज्यांनी स्टारचा अर्थ माझ्या डोक्यात किंवा एका कलाकाराचा आहे की ज्याच्यासाठी लोक तिकीट काढायला रांगा लावून उभे राहायचे, त्यांना बघायला मरायचे. आम्ही ते वालं काळ बघितलेले ॲक्टर्स आहोत, तशा ॲक्टर्स आमचे इन्स्पिरेशन राहिले. तर मला असं थोडंसं ते असं वाटतं की याला खरं स्टारडम म्हणावं. म्हणजे असे तुमचे व्ह्युअर जे कदाचित तुम्हाला रोडवर ओळखणार नाहीत पण तुम्ही पैसा कमावताय, आता ह्याला स्टारडम म्हणायचं की नाही हा थोडा माझ्यासाठी आजही क्वेश्चन मार्क आहे. मी उत्तर स्वतः शोधतोय त्याचं. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल तर म्हणजे जी स्टार्स म्हणजे माझं एक डोक्यात असं आहे, माझ्या तरी असं आहे. सो मी असंच म्हणेन की पेशन्स थोडा ठेवला पाहिजे. आणि खूप हावच्या चक्करमध्ये कधी कधी गोष्टी थोडं असं वाटतं की वल्गॅरिटीकडे जात आहेत. रिसेंट पास्टमध्ये जर का तुम्ही नोटीस केलं असेल की इंस्टाग्रामवर मध्ये काही गोष्टींवर बंदी आणण्याची पण मागण्या केल्या गेल्या की मुलं त्याचा गैरवापरसुद्धा करतायत. तर ते जनरेशननी थोडंसं रिक्वेस्ट करेन मी की जरा ते जपावं कुठेतरी. म्हणजे त्याला एक लिमिट असावी की आपण काय दाखवतोय, बघणारा वर्ग आपला ऑडियन्स कसा आहे, तर कुठे आपण थांबावं. लँग्वेजचं भान थोडं, खूप अब्युझिव्ह लँग्वेज आजकाल बऱ्यापैकी एक काय म्हणतो कॉमन झालेली आहे, ते थोडंसं कमी झालं तर बेटर राहील. म्हणजे फार उत्तमरित्या तू सगळं सांगितलं रणजित, मार्गदर्शन केलं नवीन पिढीला. आता मी तुला एक रॅपिड फायर राऊंड घेणार आहे 5 क्वेश्चन्सचा. तर तुला ते अगदी मनमोकळेपणाने उत्तर दे. हो, मी मनमोकळेपणानेच उत्तर देतो. मला तेवढं डिप्लोमॅटिक वागता येत नाही. बरं, पुण्याला की मुंबईला राहायला आवडेल? मुंबई.
एखादी संधी मिळाली रोल करायची तर अमिताभ बच्चनचा एखादा रोल की मायकल जॅक्सनचा डान्स? अमिताभ बच्चनचा रोल. स्क्रिप्ट वाचताना झोप येते की शूटला उशीर झाला की झोप येते? दोन्ही कधीच नाही आहेत. अच्छा. होममेड फूड की बाहेरचं फूड? होममेड. नंतर डेट विथ वाईफ और धमाल विथ फ्रेंड्स? धमाल विथ फ्रेंड्स. ओ घरी जायचंय तुला? नाही पण तुझी बायको समजदार आहे माहिती आहे. हो हो समजून घे. नक्कीच नक्कीच. ठीक आहे. रणजित, आपण हा कार्यक्रम आता इथेच थांबूया. वेळेचं बंधन असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ घेता येते. तुझ्याशी खूप गप्पा मारायची इच्छा आहे. कदाचित नेक्स्ट पॉडकास्ट आणखी एका पॉडकास्टमध्ये आम्ही तुला बोलायचा प्रयत्न सुद्धा करू. नक्कीच. आणि इतिश्री आर्टच्या अकॅडमीतर्फे हे तुला एक छोटीशी भेट. थँक्यू सो मच. दिस इज सो नाईस. थँक्यू आय रिअली अप्रिशिएट दिस. भेटूया पुन्हा एकदा. नमस्कार. नमस्कार.